विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी, विश्वसंवादच्या 65व्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी मंदार कुलकर्णी आणि आज आपल्याकडे आलेले पाहुणे आहेत डॉक्टर नागेश राजोपाध्ये. डॉक्टर नागेश राजोपाध्ये हे PhD आहेत फिजिक्स या विषयात आणि त्यांनी इस्रोमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर ॲक्सेंचर सारख्या जगप्रसिद्ध कंपनीतही त्यांनी काम केलंय. पण आज आपण त्यांना इथं बोलवलंय ते अतिशय वेगळ्या इनोव्हेटिव्ह अशा त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल, ज्याचं नाव आहे सायकोलॉजिकल टेस्टिंग फॉर ऑल. त्याच्या मागची साधी कल्पना अशी आहे की जसं आपण डॉक्टरांकडे जाऊन फुल बॉडी स्कॅन करून आपल्या शरीरात जर काही दुखणी, दुखापती, आजारांची लक्षणं दिसत असतील तर त्याचा अंदाज घेतो आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार करायचा प्रयत्न करतो, तशीच सोय आपलं मन पूर्णपणे स्कॅन करून त्याच्यातले आजार शोधण्याकरता काही त्याच्याबद्दल करता येईल का, अशा एका साध्या पण अतिशय मूलभूत विचारावरती आधारित डॉक्टर राजोपाध्यांनी खूप काम केलंय आणि त्याबद्दलच ते आज आपल्याला सांगणार आहेत. तर एवढी ओळख करून दिल्यानंतर मी डॉक्टर राजोपाध्यांनाच विनंती करीन की त्यांनी त्याबद्दल सांगावं. सो नमस्कार सर. नमस्कार. आणि विश्वसंवादच्या या आमच्या पॉडकास्टवर येऊन आमच्याशी गप्पा मारायची तयारी दाखवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी जसं म्हटलं तसं मी माझ्या शब्दात तुमची ओळख करून दिली आहे, पण तुम्ही थोडीशी स्वतःची ओळख आणि आत्ताच्या तुमच्या या सायकोलॉजिकल टेस्टिंग फॉर ऑल या प्रोजेक्टची ओळख थोडक्यात करून दिली तर तिथून आपण पुढे सुरुवात करू. निश्चित. सर्वप्रथम धन्यवाद मंदार, मला या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल. माझी ओळख म्हणजे माझं शालेय शिक्षण सगळं शिरूर म्हणून एक पुण्याजवळचं गाव आहे, तिथं झालं. तर शिरूरला सगळं शालेय शिक्षण झालं. मग कॉलेजसाठी पुण्यात आलो. BSc, MSc आणि PhD पुणे विद्यापीठातनं पूर्ण केली. माझी PhD सॉलिड स्टेट फिजिक्स विषयातनं झाली आणि त्यानंतर पहिला जॉब मी इस्रोमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून जॉईन केला. 5-1 वर्ष काम केल्यानंतर मी प्रायव्हेटमध्ये स्विच ओव्हर केलो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ॲक्सेंचर नावाच्या कंपनीत मी 17 वर्ष काम करून तिथून मी रिटायर्ड झालो. मी एक 3 ते 4 वर्ष अगोदर रिटायर्ड झालो. मला काही अशा प्रकारचं काम करायची खूप इच्छा होती आणि त्यामुळे कुठेतरी पॉज करायचंच असतं शेवटी अर्थार्जन. तर मग मी 3-4 वर्ष बाहेर आलो लवकर आणि ॲक्सेंचरमध्ये शेवटचा माझा जो रोल होता तो खूप इंटरेस्टिंग होता. मी तिथं इनोव्हेशन लीड म्हणून काम केलं आणि त्या सगळं करत असताना माझ्या लक्षात आलं की म्हणजे इनफॅक्ट मला इनोव्हेशन हे पहिल्यापासूनच खूप आवड होती. रिसर्चचे बॅकग्राऊंड असल्यामुळे, सायंटिस्ट म्हणून काम केलं असल्यामुळे. तर मग मी असा विचार करत होतो की आता आपण रिटायर्ड व्हावं आणि असं काहीतरी इनोव्हेशन करावं की ज्याचा समाजावर खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकेल. असं मला करायची खूप मनापासून इच्छा होती. मग मी विचार केला आपण काय करू शकतो. तर माझ्याकडे थोडी टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड होती, सायंटिस्टचा अप्रोच होता आणि आणि समूह आजूबाजूला जी घटना घडत होत्या त्या निमित्ताने मी सायकोलॉजी या विषयामध्ये खूप म्हणजे इंटरेस्टेड झालो आणि खूप अभ्यास करायला लागलो. तर अशा प्रकारे ह्या प्रोजेक्टचं माझ्या डोक्यात तेव्हापासून काही कल्पना होत्या. परंतु जेव्हा मला त्या ॲक्सेंचरमधनं बाहेर आल्यानंतर जे वेळ मिळाला त्या काळामध्ये मी हे सगळं काम केलं आणि हे इनोव्हेशन लॉन्च केलं. तर छानच तुमची ओळख करून दिली, ते चांगलंच झालं आणि आम्हाला त्यामुळे तुमची पार्श्वभूमी सगळी उत्तम कळलेली आहे. तर हा जो आता सायकोलॉजिकल टेस्टिंग फॉर ऑल हा जो प्रोजेक्ट आहे, ही जी कन्सेप्ट आहे, मगाशी मी म्हटलं तसं फुल बॉडी स्कॅन सारखं फुल माइंड स्कॅन का नसावं, अशा एका साध्या विषयातनं किंवा साध्या प्रश्नातनं किंवा वरकरणी साध्या वाटणाऱ्या प्रश्नातनं याची सगळी सुरुवात झाली असं सांगितलं जरी असलं तरी मला आता तुमच्याच शब्दात त्याच्याबद्दल त्याची सुरुवात कुठे झाली, त्याचा उगम कसा झाला आणि मग तुम्ही काय काय स्टेप्स करून त्याच्याकडे वळलात असं मला ऐकायला आवडेल.
हो, निश्चितच. मी म्हटल्याप्रमाणे आजूबाजूला जे घटना मला दिसत होत्या, काही फॅमिलीजमध्ये असतील, काही आजूबाजूला असतील, तर त्याच्यामध्ये मला एक प्रामुख्याने जाणवलं, की आणि हेच ह्या इनोव्हेशनचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. म्हणजे प्रत्येक इनोव्हेशनला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं, की आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहोत. तर ह्या हम्म. इनोव्हेशनसाठी प्रॉब्लेम स्टेटमेंट हे आहे, की मानसिक विकारांच्या बाबतीत तो मानसिक विकार आपल्याला आहे हे समजणं, हे माझ्या मते सगळ्यात मोठी स्टेप आहे. आणि मी त्याला 50% भाग म्हणतो, की तुमच्या मानसिक विकाराचा जर झाल्यानंतर ट्रीटमेंटचा जर भाग घेतला, तर तो मानसिक विकार आपल्याला आहे हे ऑब्जेक्टिव्हली आणि सायंटिफिकली कळणं, हा त्यातला 50% प्रवास आहे. पुढचा 25% नक्कीच. प्रवास म्हणजे तुम्ही ते ॲक्सेप्ट करणं, की हा मला आहे, खरोखर आहे. आणि पुढचा 25% म्हणजे डॉक्टरांकडनं काय काउन्सिलिंग, थेरपी आणि काय ट्रीटमेंट घेणं आणि तो बरा होणं. असा तो सगळा हम्म. प्रवास आहे तो. तर माझ्या असं लक्षात आलं, की सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये स्पेशली शरीराच्या बाबतीत सोपं असतं. आपल्याला जखम झाली तर दिसते, खपली असते, रक्त वाहतं. लगेच कळतं आपल्याला, की आपल्याला जखम झालेली आहे किंवा आपल्याला समजा शरीरामध्ये काही बिघाड झाला तरी ताप येतो, लगेच कळतं आपल्याला. फक्त मानसिक विकारांच्या बाबतीत तसं नाहीये आणि ते मला बेचैन वाटतंय, मला समहाऊ इंटरेस्ट येत नाहीये, मजा येत नाहीये, असं काहीतरी नुसतं फिलिंग येतं. पण हे म्हणजे मला एक मानसिक रोग किंवा मानसिक विकार झालेला आहे, हे ऑब्जेक्टिव्हली समजणं हे हम्म. फार कठीण असतं. या 2 मध्ये हम्म. खूप फाईन लाईन आहे आणि ते सर्वसामान्य माणसांना ऑब्व्हियसली ते शक्य नसतं समजणं, की हे काय आहे ते. तर हम्म. माझ्या हे जे इनोव्हेशन आहे याचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे आहे हे समजणं. हा पहिला भाग झाला. दुसरा प्रॉब्लेम असा आहे, की आपल्याला प्रत्येकाला एक चांगली व्यक्ती बनायचंय समाजामध्ये. मला चांगले आई-बाप बनायचंय, मला भाऊ-बहीण चांगलं बनायचंय, मला मित्र बनायचंय चांगलं. तर हे सगळं चांगलं बनण्यासाठी आपल्याला एक चांगलं मन, चांगला स्वभाव, चांगलं सगळी वर्तणूक हे असणं जरुरी आहे. आणि त्यासाठी अ, मला काही टूल आत्ता अवेलेबल नाहीये खरं सांगायचं तर. पहिल्यांदा मला माहितीच नाही, की मी कुठे आहे? मी चांगला आहे का नाही? असलो तर किती आहे? 50% का 60%? बरं त्याचे सुद्धा अनेक पैलू आहेत. म्हणजे मला एम्पॅथी पण चांगली असली पाहिजे. माझं पॉझिटिव्ह थिंकिंग पण चांगलं असलं पाहिजे. पण आता हम्म. नुसतं हवेमध्ये म्हणणं, की हां, मी खूप पॉझिटिव्ह विचार करतो बरं का, असं म्हणणं ओके आहे. परंतु मला जर खरोखरच त्याच्यामध्ये सुधारायचं असेल, तर मला पहिल्यांदा माहिती पाहिजे मी आहे म्हणजे किती आहे? 60% आहे का 50% आहे? किती पॉझिटिव्ह थिंकिंग करतो मी हे मला ऑब्जेक्टिव्हली कळलं पाहिजे. तर मग मी हम्म. माझ्यामध्ये सुधारणा घडवेन, की हां किंवा इमोशनल इंटेलिजन्स माझा किती आहे? 50% का 60% आहे? बरं आहे तर कशामध्ये मी कमी आहे? मला स्वतःच्या भावना कळतायत, पण दुसऱ्यांच्या भावना नीट समजत नाहीयेत. हे ऑब्जेक्टिव्हली कळणं आणि त्याच्यामध्ये मग एकदा मला कळलं, की मी कमी आहे म्हटल्यानंतर मी सुधार आणू शकतो. हा पॉझिटिव्ह प्रवास जो आहे आपल्या स्वभावाचा, मनाचा, हा प्रवास पण सॉल्व्ह करण्यासाठी किंवा हा प्रवास करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह माहिती देणारं कुठलंही टूल अवेलेबल नाही. हा प्रॉब्लेम स्टेटमेंट नंबर 2 आणि प्रॉब्लेम हम्म. स्टेटमेंट नंबर 3 म्हणजे आज तुम्ही सगळं वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की बाय सो अँड सो इयर 2/3 ऑफ द पॉप्युलेशन विल नीड सायकॉलॉजिकल हेल्प. आज हम्म. स्वतःला आमचं ऑब्झर्वेशन्स अशी आहे की जवळ-जवळ 40% ते 50% लोकांना सायकॉलॉजिकल हेल्पची खरं तर जरूरत आहे. आणि मी त्याच्याविषयी पुढे बोलेन. मी हे काँक्रीट डेटाच्या बेसिसवर बोलतोय, नुसतं हवेत नाही बोलत आहे. तर आज विचार करा, आज पॉप्युलेशन आपली 130 कोटी आहे. आपण 40% 50% सोडून देऊया. आपण साधं 20% घेऊया. 20% लोकांना आज जर सायकॉलॉजिकल हेल्पची जरूरत असेल, तर आपल्याकडे म्हणजे ती 20 जवळ-जवळ 20 ते 30 कोटी लोकं आपण बोलतो आहोत. 20 ते 30 कोटी लोकांना सपोर्ट देण्यासाठी आपल्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? आपल्या आश्चर्य वाटेल तुम्हाला, आपल्या भारतामध्ये सायकियाट्रिस्टची संख्या 9 ते 10 हजारापेक्षा जास्त नाहीये. आणि हा हम्म. जो रेशो आहे तो अतिशय स्क्रूड अप आहे, कम्प्लिटली स्क्रूड अप आहे. त्याचप्रमाणे सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये एक्स्पोनेन्शियली वाढ झालेली आहे. त्यामुळे हे क्लिअर आहे आणि बरं हे सगळं सायकियाट्रिस्टच्या नुसत्या नंबरलाही अर्थ नाहीये. गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे हे महत्वाचं आहे. कारण आपण जे 20-25 कोटी लोकांना म्हणतोय सायकॉलॉजिकल हेल्प पाहिजेल आहे. ती हम्म. जनता गरीब जनता आहे आणि ते काय सायकियाट्रिस्टची ₹1000 फी देणार नाहीयेत. म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये एवढे सायकियाट्रिस्ट पाहिजेत खरं तर. आणि सांगायचं कारण असं आहे, की हे कंप्लिटली डिस्प्रपोर्शनेट आहे. त्यामुळे अशा कुठल्यातरी प्रकारच्या टूल्सची जरूरत आहे, की जिथं सेल्फ हेल्प टाइप टूल, की जिथं मी गेलो आणि माझं मला समजेल, की बुवा मला हा हम्म. सायकॉलॉजिकल डिसऑर्डर आहे
आणि मला इनिशियल काही गायडन्स पण मिळेल की मी आता काय केलं पाहिजे. शेवटी डॉक्टर तर जायचंच आहे आपल्याला. डॉक्टरकडे जाण्याला हे पर्याय म्हणून आपण म्हणतच नाही आहोत. परंतु काही जी एक विशिष्ट प्रवास आहे की पहिलं म्हणजे समजणं, दुसरं म्हणजे त्याच्यावर काही थोडंसं एज्युकेशन मिळणं, अवेअरनेस क्रिएट करणं आणि डॉक्टरकडे जाणं. हे सगळं प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं. आता मी हम्म. इनोव्हेशनच्या त्या सोल्युशनकडे येतो. तर त्याच्यामध्ये काय केलंय तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी साधीच कल्पना आहे आणि आम्ही इनोव्हेशन वर जेव्हा काम करत होतो Accentureमध्ये, तेव्हा आम्ही हेच म्हणायचो, की अ, प्रत्येक वेळी इनोव्हेशन करण्यासाठी तुम्हाला अगदी कंप्लीटली आउट ऑफ बॉक्स आणि खूप नवीन काही शोध लावून असं करायची जरूरत नसते. कधी-कधी अगदी साध्या कल्पना पण 4 वेगवेगळे पीसेस एकत्र करून तुम्ही एक असं इनोव्हेटिव्ह सोल्युशन तयार करू शकता, की जे खूप मोठा इम्पॅक्ट समाजावर किंवा त्या क्लायंटवर, त्याच्या बिझनेस प्रॉब्लेमवर करू शकतो. मला वाटतं ह्या केसमध्ये पण असंच झालेलं आहे. अगदी हम्म. साधी कल्पना तुम्ही जे वर्णन केलं ते योग्यच आहे, की ज्याप्रमाणे आपण आपलं फिजिकल चेकअप करतो, त्याचप्रमाणे माइंडचं स्कॅन, माइंडचं चेकअप का नाही? एवढी साधी कल्पना होती. मग त्यासाठी आम्ही काय केलं, तर एक ऑनलाईन सायकॉलॉजिकल टेस्टिंग पॅकेज बनवलं. ज्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, त्या हम्म. डिसऑर्डरसाठी ज्या सायकॉलॉजिकल टेस्ट ज्या प्रिस्क्राईब केलेल्या आहेत आणि ज्या जगप्रसिद्ध आहेत, त्या मिलियन्स ऑफ टाइम्स त्या वापरल्या गेलेल्या आहेत. अनेक डिकेड्स वापरल्या गेलेल्या आहेत. त्याची एम्पिरिकल टेस्टिंग होऊन त्या बियॉन्ड द लिमिट प्रूव्ह झालेल्या आहेत. वेल प्रूव्हन, रिलायबल अशा ज्या सायकॉलॉजिकल टेस्ट आहेत, जसं की आता डिप्रेशन म्हटलं, तर डिप्रेशनमध्ये PHQ नावाची एक फायझर कंपनीची टेस्ट आहे, की जी गोल्ड स्टँडर्ड आहे. तुम्ही कुठल्याही हम्म. सायकियाट्रिस्टशी बोलला तरी तो तुम्हाला PHQ-9 हे गोल्ड स्टँडर्ड आहे सांगेल. तर अशा प्रकारच्या टेस्ट ADHD म्हटलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जी प्रिस्क्राईब केलेली जी टेस्ट आहे ती आपण घेतली. अशा सगळ्या ह्या स्क्रीनर टेस्ट ज्या आहेत, चाळणी म्हणू किंवा अगदी इनिशियल लेव्हलच्या स्क्रीनिंग टेस्ट ज्या आहेत, त्या सगळ्या टेस्टना आपण एकत्र केलं आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन पण केलं कारण की आपल्याकडे बहुतांश लोकांना इंग्लिश टेस्ट देणं अवघड जातं. हे पण आमच्या लक्षात आलं या विषयावर काम करताना. हो. आणि मग त्या सगळ्याला एक ऑनलाईन पॅकेज तयार केलं. तर ऑनलाईन का? तर मगाशी मी जे सांगितलं, की जे स्केलेबिलिटी आपल्याला अचीव्ह करायची आहे, की लाखो लोकांपर्यंत पोहोचायचंय, करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं, तर आपण ते पेपर आणि पेन्सिलवालं ते मॉडेल घेऊन जाऊ शकत नाही. आपण फिजिकली बरोबर. लोकांपर्यंत नाही हे सगळं ऑनलाईनच्या थ्रूच पोहोचवलं पाहिजे. आणि ह्या कल्पनेने ते एक ऑनलाईन टेस्ट पॅकेज तयार केलं, की जे 35 ते 40 मिनिटात घेता येईल. सायकॉलॉजिकल टेस्ट म्हणजे एक प्रश्न असतो आणि तिथं खाली मल्टिपल चॉईसेस असतं येस ऑर नो. जसं की तुम्हाला ज्या गोष्टीत पूर्वी इंटरेस्ट वाटत होता, तो पण आता वाटतो का? असे अनेक प्रश्न, की जे हम्म. सायंटिस्ट लोकांनी ते टेस्टेड असतात, वेल प्रूव्हन असतात. तर ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून आपण एक पॅकेज तयार केलं. हम्म. आणि त्याला लागणारं पाठीमागचं सॉफ्टवेअर पण डेव्हलप केलं. ही आमची कॉन्ट्रिब्युशन, की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय, की ह्या टेस्ट तुम्ही ह्या-ह्या प्रकारे स्कोरिंग करा. त्याप्रकारे आम्ही ते स्कोरिंग केलं. जे रिस्पॉन्सेस लोकं देतात टेस्ट घेताना, ते रिस्पॉन्सेस कलेक्ट करून त्याचं स्कोरिंग करणं आणि त्या टेस्टसाठी स्कोर तयार करणं. त्या स्कोरच्या बेसिसवर समजा आपण म्हटलं डिप्रेशन तुम्हाला आहे, तर ते किती आहे? माईल्ड आहे का मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे? हम्म. ह्याच्यासाठी जे टेस्टमध्ये प्रिस्क्राईब केलंय त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट्स काढणं, त्याचा एक रिपोर्ट बनवणं आणि तो पी-डी-एफ जो आहे तो त्या व्यक्तीच्या मेल बॉक्समध्ये टाकणं किंवा पाठवणं, हे सगळं जे ऑटोमेटेड जे सोल्युशन आहे, हे म्हणजे हे इनोव्हेटिव्ह सोल्युशन आहे. आणि मग ह्याच्यामध्ये असं परत आहे, की नुसतं टेस्ट रिपोर्ट पाठवल्यानंतर सुद्धा असं जाणवलं, की आम्ही ह्याला एका एन बरोबर मी काम करतो, त्याच्याविषयी मी नंतर बोलेन. की त्याच्यातर्फे आम्ही एक हेल्पलाईन दिली, काउन्सिलिंग टीम सपोर्ट दिला, की जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हणजे पुढचा जो प्रवास आहे त्यासाठी पण गाईडन्स त्यांना मिळेल अशी व्यवस्था केली. पण असं लक्षात आलं, की त्यालाही स्टिग्मा आहे, खूप मोठा स्टिग्मा आहे ह्याच्यामध्ये. लोकं पोहोचत नाहीत. म्हणून मग त्या टेस्ट रिपोर्टमध्येच आम्ही छोटे-छोटे व्हिडिओ बाईट्स एम्बेड केले, की तुम्हाला समजा कळलं, की मला डिप्रेशन आहे. आता ऑब्व्हियसली मला जर कळलं मला डिप्रेशन आहे, तर मी पहिल्यांदा हबकतो. आणि हम्म. मग कळलं, अरे मग मी पुढे काय केलं पाहिजे? आता मी काय केलं पाहिजे? तर तो जो पहिला तुमचा जो कन्फ्युजन आहे, ते सॉल्व्ह करण्यासाठी एक 5-10 मिनिटाचा एका सायकियाट्रिस्टच्या तर्फेच तुम्हाला काही गाईडन्स असं दिलेलं असं तिथं ते व्हिडिओ बाईट आम्ही एम्बेड करतो. म्हणजे तुम्हाला आहे की नाही हे सांगणं, ऑब्जेक्टिव्हली टेस्ट करणं, त्याचा रिपोर्ट तुम्हाला देणं आणि ते योग्य स्वरूपात त्याच्या पुढचा गाईडन्स पण देणं आणि शिवाय काउन्सिलिंग टीम तुम्हाला कनेक्ट करून देणं, हे असं एंड टू एंड सोल्युशन
आपण तयार केलेला आहे. त्यातला जो ऑनलाईन टेस्ट पॅकेजचा भाग आहे तो प्रायमरीली माझी कॉन्ट्रिब्युशन तिथं आहे. आणि जे पुढचा जो भाग आहे त्याच्यासाठी त्या एनजीओ बरोबर मी टायअप केलेलं आहे. जे काउन्सिलिंग, सपोर्ट वगैरे जे आहे त्यासाठी त्यांच्याबरोबर टायअप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे एक इनोव्हेशन आहे. आणि याच्या लास्ट पार्ट सांगतो, की जसं हा निगेटिव्ह आपण डिसऑर्डर्स विषयी बोलतोय, तसेच काही पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स पण असतात माइंडचे आणि त्याच्याविषयीही लोकं क्युरियस असतात. आणि मी म्हटलं, की प्रॉब्लेम स्टेटमेंट नंबर 2 म्हणजे आपल्याला एक असं टूल पाहिजे, की मला माझ्या क्वालिटीज इम्प्रूव्ह करायच्या आहेत. तर त्याच्याबरोबर त्या डिप्रेशन, अँक्झायटी, ॲडिक्शन ह्या टेस्ट बरोबर आम्ही काही पॉझिटिव्ह फॅक्टर्सचं पण टेस्टिंग त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. जसं की पॉझिटिव्ह थिंकिंग मी मगाशीच बोलताना बोललो, की मी पॉझिटिव्ह थिंक करतो म्हणजे मी किती करतो? 50%, 70%, 80%. तर आणि आणि जगात सर्वसाधारणपणे लोकांचं किती असतं? म्हणजे मी लोकांच्या मागे आहे का पुढे आहे? हे समजण्यासाठी अशाही काही टेस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. मला खूप आवडेल मंदार, की हे म्हणजे संपूर्ण स्कॅनिंग करून अजून 10 पॅरामीटर ॲड करायला आवडतील, परंतु सायकॉलॉजिकल टेस्टमध्ये आपण 40-45 मिनिटाच्या पुढे जात नाही, कारण की माणसाला फटीग येतो. म्हणून मग आता तरी हे फक्त काही लिमिटेड टेस्ट त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. पण पार्ट 2, पार्ट 3 असं करून त्यांना अजून काही पॅरामीटर्स विषयी माहिती देणं, असंही ह्या सगळ्या प्रयोगाचा भाग आहे. असं सध्या एक टेस्ट पॅकेज तयार केलेलं आहे. ते आम्ही कॉलेजमध्ये जाऊन कम्युनिटी टेस्टिंग म्हणतात त्याला. कॉलेजमध्ये जाऊन मुलांना एकत्र करून त्यांना ती टेस्ट घ्यायला ब्रीफ करतो अगोदर, मग ते टेस्ट घेतात. अर्थातच ह्या सगळ्यामध्ये ऑनेस्ट उत्तरं असणं अतिशय जरुरी आहे. ते आम्ही त्यांना अपील करतो. असं सगळं ते आपलं इनोव्हेशन आहे. ग्रेट. खूपच सविस्तर माहिती तुम्ही दिलीत. माझे सगळे बरेचसे त्यातले प्रश्न तुम्ही त्यात कव्हर केलेत ऑलरेडी. मी स्वतःही तुमची ऑनलाईन टेस्ट घेऊन त्याचा रिपोर्ट बघितलेला आहे. त्यामुळे मी 100% सांगू शकतो की ही जी एंटायर प्रोसेस आहे तुम्ही डेव्हलप केलेली, ती अतिशय सोपी, साधी, कुठल्याही प्रकारे त्रास न देणारी किंवा स्ट्रेसफुल न वाटणारी आहे. आणि अक्षरशः इन्स्टंटली ज्या क्षणी तुम्ही क्वेश्चनेअर पूर्ण करता त्या क्षणी तुम्हाला ईमेल येते, हेही मी अनुभवलेलं आहे. त्याबद्दल खरोखरच तुमचं अभिनंदनच करायला पाहिजे. मला असं दिसतंय की अगदी वेगळ्या विषयावरती तुम्ही हे जे काम केलंय त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा पण आपण विचार करूयात. कारण विश्वसंवादचे आमचे श्रोते जगभरात सगळीकडे पसरलेले आहेत. त्यातल्या ज्या लोकांना हे करावंसं वाटेल त्यांच्यासाठी तुमची काही लिंक असली किंवा एखादी URL तुम्ही जर आता इथेच सांगितली याच संदर्भात, तर ती या संभाषणातच रेकॉर्ड होईल आणि ती लोकांपर्यंत पोहोचेल. आता हे सगळं काम आणि ही जी टेस्ट आहे ही आपण emindit.com जी सिंपल वेबसाईट आहे. emindit.com परिवर्तन ट्रस्ट तर्फे त्यांचं इनिशिएटिव्ह आहे. emindit.com नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर गेलं तर पहिल्याच पेजवर सुद्धा दिलेली आहे. आणि त्याशिवाय एक स्पेशल पेज आम्ही तयार केलेलं आहे, टेक युअर असेसमेंट नावाचं. तर ते टेक युअर असेसमेंट त्या पेजवर गेलं तर एज ग्रुपनुसार 3 लिंक्स आहेत. म्हणजे ॲडोलसंटसाठी, ॲडल्टसाठी आणि सिनियर सिटीझनसाठी अशा त्या लिंक्स आहेत. लोकं तिथं जाऊन ती टेस्ट घेऊ शकतात. ओके. तर तुम्ही म्हणालात मगाशी तसं की ह्याचा सगळ्याचा उगम असा झाला की तुम्हाला आजूबाजूला तुमच्या सोसायटीत घडणाऱ्या काही गोष्टी, सोसायटीत म्हणजे समाजात आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यातनंच तुम्हाला हे करावंसं वाटलं. पण असा एखादा एक पर्टिक्युलर ट्रिगर पॉइंट होता का की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही नाही ह्यात मी करायला पाहिजे काहीतरी, आता आता थांबण्यात अर्थ नाही, असं काही होतं का? अ, खरं सांगायचं तर असा ट्रिगर पॉइंट नव्हता, की असा काही इन्सिडन्स होता असं नाही. परंतु त्यातल्या त्यात मेजर कॉन्ट्रिब्युशन काही जे जवळचे लोकं होते आसपासचे, तेव्हा आता आजकाल आपण खूप वेळा ऐकतो, की मुलांच्याकडनं काही सुसाईड अटेम्प्ट्स होतात. आणि मग त्या मुलांच्या सुसाईड अटेम्प्ट्स नंतर त्या आई-वडिलांची जी मनस्थिती होते ती मी खूप जवळून बघितली. आणि एका मुलाचा सुसाईड अटेम्प्ट म्हणजे त्या फॅमिलीसाठी किती मोठं डिझास्टर आहे, हे पण मी निश्चित जवळून बघितलं. आणि आणि मी स्वतः एक बाप असल्यामुळे मी कल्पना करू शकतो, की ते आई-वडिलांसाठी किती कठीण गोष्ट असू शकते. त्याशिवाय असं हो. होतं, की त्या मुलाचं त्या बहुतेक वेळा जेव्हा डिप्रेशन त्याला येतं, तेव्हा त्याचं ते वर्ष तर निश्चितच वाया जातं आणि कंप्लीट त्याच्या लाईफला एक सेटबॅक बसतो. आणि माझी माझी पत्नी जी आहे ती इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच काम करते लेक्चरर म्हणून. त्यामुळे आमचा जो सकाळचा चहा, वरच्या ज्या गप्पा असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ह्या अशा, कारण दरवर्षी अशी अनेक मुलं येतात, की जी त्यांना सापडतात, की त्यांना डिप्रेशन आहे
आणि मग त्यांचं बिहेवियर वेगळं असतं. ते अटेंडन्स पुअर होत जातो. परीक्षेत नापास होतात. मग त्याचं पुढे जाऊन काही कळतं, अशा गोष्टी आहेत. तर ह्या एका बाजूला तो फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन, फ्लो ऑफ एक्सपिरियन्सेस तो होता. दुसऱ्या बाजूला मी एका दुसऱ्या प्रोजेक्टवर काम केलंय. काही ज्योतिषशास्त्र आहे की नाही ह्या विषयावर मी काही संशोधन केलं होतं. Accenture मधनं बाहेर आल्या आणि त्यामध्ये तो कम्प्लिटली वेगळा विषय असला तरी अशी मला त्यानिमित्ताने अनेक लोक असे अप्रोच झाले की आम्हाला आमच्या ज्योतिषांनी काहीतरी बॅड प्रेडिक्शन सांगितलं आणि ते काही केलं आमच्या मनातनं निघतच नाहीये. आणि हा प्रॉब्लेम नंतर तुम्हाला विश्वास बसला नाही, पण हा इतका सिव्हिअर असतो. आपल्याला वाटतं की एवढं काय त्याचं, कशाला सिरियसली घ्यायचं, पण हा एक मानसिक विकार आहे. आणि जेव्हा तो मानसिक विकार असतो तो त्या माणसाला तो किती त्रास देतो हे आपण नाही विचार करू शकत. एन्झायटीमध्ये खास करून जेव्हा ती एन्झायटी पीकला जाते तेव्हा त्या माणसाला ते जगणं नकोसं वाटतं. म्हणजे मला असे कित्येक 1-2 लोक म्हणाली मला की कसंही करा आणि ह्या त्रासातनं मला सोडवा. ₹1,00,000 घ्या तुम्ही, पण मला त्रासातनं सोडवा. आता हे सगळं आपलं समाजसेवेचं काम आहे. पण म्हणजे सांगायचं कारण म्हणजे एका बाजूला हेही कळत होतं की सायकोलॉजी किती महत्वाचा विषय आहे आपल्या जीवनामध्ये. आणि तिसरा म्हणजे माझा स्वतःचा एक सायकोलॉजी विषयाचा थोडा पूर्वीपासूनचा अभ्यास होता आणि REBT वगैरे ज्या थेरपीज आहेत त्याच्याविषयी खूप टेस्ट केले होते. त्याच्यातनं खूप साऱ्या क्युरिओसिटीज तयार झाल्या होत्या. कारण शेवटी एव्हरीथिंग बॉइल्स डाउन टू सायकोलॉजी. असं मे बी आता मी ह्या विषयात काम करत असल्यामुळे मला वाटत असेल. पण आपल्या माणसांमधले व्यवहार घ्या, तुम्ही नाती घ्या, हे सगळं म्हणजे शेवटी म्हणजे एव्हरीथिंग बॉइल्स डाउन टू सायकोलॉजी. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय खूप छान आहे. याच्यावर काहीतरी काम करायला पाहिजे आणि रादर असं काम केलं पाहिजे की ज्याचा समाजाला काहीतरी उपयोग होईल. आणि त्यातनं हे नक्कीच, सगळं नक्कीच. नाही, हे खूपच छान आहे. आणि मला पुढचा त्यातला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण एक आतापर्यंतच्या बोलण्यात ओव्हरऑल सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, मनोविकार असे शब्द वापरले. पण त्याच्या बऱ्याच व्हरायटीज आहेत आणि आपण त्याच्याबद्दलची नावं काही वेळेला योग्य पद्धतीने अयोग्य पद्धतीने ऐकलेली असतात. उदाहरणार्थ ADHD बद्दल आपण बोलतो, स्किझोफ्रेनिया बद्दल बोलतो. तर तुमच्या या पॅकेजमध्ये अशा कुठल्या कुठल्या मनोविकारांबद्दलचा अवेअरनेस किंवा त्याचं आहे की नाही ह्याचं टेस्टिंग तुम्ही करता, याच्याबद्दल काय सांगू शकाल? हो, निश्चितच. आपण सगळ्यात प्रॉमिनंट जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्याविषयीच आपण काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे. तिसरा म्हणजे सोशल एन्झायटी आहे, की ज्याचाही खूप मोठा विद्यार्थ्यांसाठी तरी खूप मोठा परिणाम होतो त्यांच्या जीवनावर. चौथं आहे इंटरनेट ॲडिक्शन. हे एक आजकाल खूप वाढीला लागलेलं आहे. आणि 5वं त्याच्यामध्ये ऑफकोर्स ADHD येतो, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. हे 5 डिसऑर्डर्स आपण प्रायमरीली फोकस केलेलं आहे आणि पहिल्या पॅकेजच्या आपल्या पहिल्या व्हर्जनमध्ये आहेत. आता मी म्हटल्याप्रमाणे 45 मिनिटाचं आपल्याला लिमिट असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये एवढेच घेतलेले आहेत. कारण प्रत्येक टेस्ट म्हणजे 10-15 प्रश्न आले. पार्ट 2 जो आमचा तो तयार होतोय त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स जे असतात किंवा कधी-कधी व्यक्ती अतिशय जास्त संशयी असते. आजकाल खूप डिव्होर्सेस आणि खूप काही इश्यूज तयार होत आहेत. त्याच्या बऱ्याच वेळा त्याच्या पाठीमागे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स पण असू शकतात आणि समाजामध्ये काही-काही माणसं विचित्र वागत असतात. आपल्याला कायम जाणवतं. तर आयदर तो ट्रेट असतो किंवा तो डिसऑर्डर असतो. म्हणजे त्या माणसाची ती प्रवृत्ती असते की बुवा खूप जास्त संशयी आहे, खूप जास्त आत्मकेंद्रित आहे, तर ते मग नातं बिघडू शकतं. तर असे जे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत ते आणि काही 2-3 काही डिसऑर्डर OCD सारख्या गोष्टी अशा एकत्र करून आणि काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स पण इमोशनल कोएफिशियंट असे 4-5 गोष्टी एकत्र करून दुसरं एक पॅकेज आम्ही तयार करतो आहोत, की जे आता मी लॉन्च करू. मग त्याच्या थ्रू त्यांना अजून 4 गोष्टी कळतील. पण बाकी हे सोडता आपण कुठल्याही डिसऑर्डरला आता तरी टेस्टिंगमध्ये करू शकत नाही. कारण मी म्हटल्याप्रमाणे वेळेचं लिमिट पडतं त्याला. आहेत अजून बायपोलर डिसऑर्डर आहे, सिझोफ्रेनिया आहे, पण ते आपल्या स्कोपमध्ये येत नाहीत. तसंही त्या केसेसमध्ये डायरेक्टली मेडिकल प्रॅक्टिशनरच त्यांना म्हणजे हँडल करू शकतो. कारण की ते तीव्र स्वरूपाचे डिसऑर्डर्स आहेत. ते आपल्याकडे बरोबर. मला ऐकायला आवडेल की तुम्ही आतापर्यंत मगाच्या बोलण्यात म्हणालात की ही तुमचं जे पॅकेज आहे ते पॅकेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमधून जातात. आणि तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा होता त्या संदर्भातला की कॉलेजेसमध्ये जाण्याचं कारण काय? म्हणजे त्या एज लिमिट बद्दल तुम्हाला काही स्पेसिफिक इंटरेस्ट किंवा त्या एज लिमिट त्या एज ग्रुपला ऍड्रेस करायला पाहिजे असं काही तुमच्याकडे डेटा इन्फॉर्मेशन आहे का? असेल तर ती काय आणि कशी?
आणि त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून तुम्ही तुम्हाला जे काही यातनं शिकायला, बघायला, ऐकायला मिळालं, त्याबद्दलचं थोडक्यात जर आपण काही बोलू शकलो तर तेही मला ऐकायला आवडेल. हो, निश्चित. कॉलेजच्या मुलांच्या बाबतीत का म्हणाल तर मला असं वाटतं, की फोकस तोच ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे, की त्यावेळी एकतर मुलांच्यामध्ये अनेक बदल होतात. म्हणजे डिप्रेशन आणि अँक्झायटी हे दे आर लाइक मदर एंड फादर ऑफ द डिसऑर्डर्स. खूप जास्त मोठ्या प्रमाणात ते असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळी ट्रिगर होण्याची शक्यता दाट असते एडोलसंट स्टेजमध्ये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये मुलं येतात तेव्हा त्यांचे अनेक पॅरामीटर्स बदलतात. पूर्वी ते घरी राहत असतील, मग ते घर सोडून राहत असतील. हं, पूर्वी ते एका पद्धतीने शिकतात, शाळेत शिकतात, मग ते कॉलेजमध्ये शिकवण्याची पद्धत वेगळी असते. त्यांना हं, त्यांची रिलेशनशिप तयार होतात, कारण ते तरुण वयामध्ये येतात. असे अनेक पॅरामीटर्सवर, फ्रंट्सवर त्यांना स्वतःची आयडेंटिटी यायला लागते. स्वतःचीच काही स्वप्न असतात आणि त्यांना एका बाजूला कळतं, की आपली लिमिटेशन्स काय आहेत ते. तर हे सगळं त्याच वेळी घडत असल्यामुळे बहुतेक वेळा मोठ्या प्रमाणावर म्हणजे मानसिकरित्या खास करून डिप्रेशन, अँक्झायटी प्रकार त्यावेळी दिसतात. असं आढळून आलेलं आहे. आणि दुसरं मला असं वाटतं, की आपल्याला जर एक हेल्दी समाज आपल्या देशासाठी बनवायचा असेल, तर ह्या जनरेशनला आणि ह्या एज ग्रुपला टार्गेट करणं अतिशय जरुरी आहे. कारण त्यांच्याकडे 4 वर्ष असतात. तुम्ही इमॅजिन करा म्हणजे माझी व्हिजन अशी आहे, की उद्या जर प्रत्येक कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचं सायकॉलॉजिकल स्क्रीनिंग व्हायला लागलं, तर हं, त्यातनं बाहेर पडणारा विद्यार्थी भले त्याला फर्स्ट इयरला कळलं, की मला हे आहे, तर तो हं. करेक्ट करून चांगला एक सुदृढ मानसिक स्थिती घेऊनच बाहेर पडेल आणि मग आपला समाज आपण एक एक चांगला हेल्दी मनस्थिती असलेला आणि मानसिक स्थिती असलेला आपला समाज तयार होईल. त्यामुळे सुद्धा मला ते एज ग्रुप अतिशय महत्वाचं वाटतं. बरं. आणि मी म्हटलं तसं या सगळ्या केलेल्या प्रयत्नांमधनं मुलांपर्यंत पोहोचायच्या जे काही चांगले आणि वाईट किंवा हो. चॅलेंजेस आणि काय म्हणूया सक्सेसेस अशा जर काही 1-2 स्टोरीज सांगू शकलात तर खूप ऐकायला आवडेल ते. हो, आहे. म्हणजे कॉलेजेसमध्ये आता आम्ही जायला सुरुवात करून 1 वर्ष झालं. आत्तापर्यंत 1000-1500 मुलांचं मानसिक परीक्षण या पद्धतीने केलेलं आहे. कम्युनिटी सेटिंग त्याला म्हणतात, की सर्वांना एकत्र बसवायचं, मग त्यांना अगोदर ब्रीफ करायचं आणि मग ती टेस्ट द्यायला सांगायची. सगळ्यांना सेलफोन असतात आजकाल सगळ्यांकडे. त्यामुळे टेस्ट दिली जाते, मग त्यांना रिपोर्ट मिळतो आणि मग त्यांना रिपोर्ट कसा इंटरप्रेट करायचा, पुढच्या स्टेप्स काय वगैरे गाईडन्स करायचा असा तो सेशन असतो. तर हा आत्तापर्यंत मी म्हटल्याप्रमाणे 1000-1500 मुलांचा झालाय. पुढच्या महिन्यातल्या ज्या अपॉइंटमेंट्स बघता आमचे कमीत कमी अजून एक 2,500 मुलं तरी त्याच्यामध्ये ऍड होतील. तर दुर्दैवाने म्हणजे मी म्हणेन त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते खूप चांगले नाहीयेत. तसं चांगले नाहीत इन द सेन्स जे चित्र डोळ्यासमोर येतंय आपल्या तरुण वर्गाचं ते चांगलं नाही असं म्हणावं लागेल. कारण की जे डिप्रेशन आणि अँक्झायटीचं आपण घेऊया तर जवळ-जवळ 15% विद्यार्थ्यांना 100 15 विद्यार्थ्यांना मॉडरेट टू सिव्हिअर लेव्हलचं डिप्रेशन आहे, असं आम्हाला तरी आमच्या परीक्षणामध्ये आढळून आलेलं आहे. बापरे! माईल्ड लेव्हल माईल्ड लेव्हलचं सुद्धा खूप जास्त आहे, पण आपण तात्पुरतं त्याला बाजूला ठेवूया, की ते तात्पुरतं असेल, काही प्रसंग घडला असेल, त्यांचा मूड चांगला नसेल, व्हॉटएव्हर. पण हं, मॉडरेट टू आणि ते आहे, की ते विथ रिस्पेक्ट टू टाईम जाईल पण म्हणजे फारसं कदाचित नसेल पण. पण हं, त्याची धोका आहे. माईल्ड लेव्हलचं डिप्रेशन मॉडरेटमध्ये पण येऊ शकतं. पण जे आता 15% जे समोर दिसतंय मॉडरेट टू सिव्हिअर ते अतिशय चिंताजनक आहे आणि एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट देण्याची जबाबदारी खरं तर आपल्या सगळ्यांची आहे. हे पहिलंही आहे त्यातलं ऑब्झर्वेशन. जसं डिप्रेशन आहे, डिप्रेशन आणि खास करून विद्यार्थिनींमध्ये जास्त जाणवतं हं. विद्यार्थ्यांपेक्षा. हे पण जाणवलेलं आहे. तसंच अँक्झायटी पण जवळ-जवळ 18 ते 20% स्वरूपामध्ये मॉडरेट टू सिव्हिअर लेव्हलला आहे. की ज्याला ताबडतोब त्यांना कुठला ना कुठलातरी सपोर्ट मिळालाच पाहिजे अशी स्थिती आहे. सोशल डिसऑर्डर्स खूप आहेत. एडीएचडी जो मी म्हटलं, की हा एक छुपा रुस्तुम रोग असा आहे, की जो कित्येक वेळा माणसांचे आयुष्य जातात आणि त्यांना कळत नाही, की अरे आपल्याला एडीएचडी असतो. अ, आ हं. आहे. असं होतं. तर तोही 10% विद्यार्थ्यांमध्ये आढळून आला. आता हे यांची परत खूप कोमॉर्बिडिटी आहे. म्हणजे तो एडीएचडी म्हणजे एडीएचडीच आहे की नाही हे पण सांगता नाही येणार. त्याच्यासाठी त्यांना सायकियाट्रिस्टकडेच गेलं पाहिजे. कदाचित ती हं. अँक्झायटी पण असू शकते. कारण बऱ्याच वेळा ती सिम्प्टम्स खूप सरमिसळ त्याची होत होत जाते एखादा डिसऑर्डर झाला की. इव्हन डिप्रेशन आणि अँक्झायटी पण बऱ्याच वेळा दे गो हँड इन हँड. तर ते हं. सगळं डॉक्टरांचं काम आहे. आपण ते त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफेरन्स करत नाहीये. ऑल हं. दॅट वी आर सेयिंग इज गेट युअरसेल्फ अवेअर की तुम्ही काय आहात आणि जर तुम्हाला असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जा.
असं एकतर हे सगळं चित्र दिसतं आम्हाला आणि कॉलेज टू कॉलेज ह्याच्यामध्ये फारसा फरक जाणवत नाही. त्यामुळे हे स्टॅटिस्टिकली पुढे आलेलं चित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अनेक प्रसंग आहेत, इनफॅक्ट हजारो असतील. परंतु कारण की आपण जसं कॉलेजमध्ये ठेवलंय तसं सोशल मीडियावर पण हे सगळं ठेवलेलं आहे. Quoraवर मी लिहिलेलं आहे. Quoraवर एक मंच स्थापन केला आहे. तिथेही या लिंक्स वगैरे फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यातनं सुद्धा अनेक हजारो लोकांनी घेतल्या टेस्ट. ह्या सगळ्यातनं मंदार जे चित्र समोर येते ते असंच येतंय, की लोकांना ती टेस्ट घेऊस्तर बाय एंड लार्ज आय वुड से 80% लोकांना हे माहितीच नसतं, की त्यांना खरोखर असं काही डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी मेडिकल हेल्प घेतली पाहिजे. एका हो. बाजूला हे खूप खूप म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने व इनोव्हेशनच्या दृष्टीने हे समाधान देणारी गोष्ट आहे, की जे ऑब्जेक्टिव्ह आपण घेऊन चाललो होतो ते फुलफिल होतंय. पण हम्म. दुसऱ्या बाजूला ह्याचं पण दुःख आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याची जरूरत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला पूर्णपणे सपोर्ट द्यायला कदाचित आपल्याकडे यंत्रणा पुरेशी नाहीये. ही अशी हम्म. हा अनुभव आहे. दुसरा अजून मी छोटासाच फक्त सांगेन गोष्ट, की याच्यामध्ये आपल्या सुसायडल थॉट्स विषयी पण आपल्याला माहिती कळते आणि आश्चर्य वाटेल, मुलं खरोखरच प्रामाणिकपणे उत्तरं देतात असं मी म्हणेन. 5 ते 6% विद्यार्थ्यांनी अशी उत्तरं सांगितलेली आहेत, की त्यांना आयदर दररोज सुसायडल थॉट्स येतात किंवा एव्हरी अल्टरनेट डे सुसायडल थॉट्स येतात. हे हम्म. खरोखरच खूप चिंताजनक आहे हो आणि ना. अशा लोकांशी तर ताबडतोब बोलायची जरूर असते म्हणून आम्ही काही वेळा बोलतो पण. तर तेव्हा असं आढळून आढळून येतं, की त्यांना त्यांचा जो प्रॉब्लेम आहे, तो त्यांना त्यांच्या आई-वडिलांशी बोलायचा नसतो आणि हे हम्म. खूपच क्लेशदायक असतो. मी जेव्हा ॲज अ वडील म्हणून विचार करतो, तेव्हा खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं, की ते एवढा प्रॉब्लेम करत असताना, एवढं सफर होत असतात ते स्वतः. परंतु त्यांना त्यांच्या आई-वडिलांशी मात्र हा प्रॉब्लेम शेअर करायचा नसतो. हे याच्यामध्ये त्यांची वय हे पण रिस्पॉन्सिबल आहे. मी पूर्णपणे आई-वडिलांना कधीच जबाबदार धरणार नाही. परंतु कित्येक केसेसमध्ये तसंही सिच्युएशन असू शकते. कारण आई-वडिलांनी त्यांच्यासमोर त्यांची इमेज अशी केलेली असते, की त्यांनी जर त्या आई-वडिलांना सांगितलं, की मला असा-असा प्रॉब्लेम आहे, तर ते हाय खातील का काय? किंवा ते निगेटिव्हली हम्म. त्याला रिएक्ट करतील का काय? अशी भीती असते. ते म्हणते, "अरे काही नाही, फालतू कधी विचार करू नकोस. काहीही मनात काय आणतोस? वेड्यात काढतील त्याला." अशा हम्म. अशा म्हणजे असं चित्र असल्याशिवाय ती मुलं त्यांच्याबरोबर शेअर करण्याचं बघणार नाहीत. तर मला वाटतं, की हे हे सगळे जे अनुभव आहेत ते पण खूप म्हणजे क्लेशदायक होते आणि हो. एकंदरीत ह्या फील्डमध्ये काम करणं म्हणजे तुम्हाला अनेक अशा ज्या दुःखी कथा असतात त्यात ऐकाव्या लागतात. परंतु एका बाजूला थोडं समाधान आहे, की आपण त्याला काही ना काहीतरी आपण मदत करू शकतो आहे. अरे वा. हो, नक्कीच. कारण दुःखी गोष्टी आहेत, हे नक्कीच क्लेशदायक असणार. पण त्या दुःखाला कुठेतरी वाचा फोडण्याचं, त्या दुःखाचा अवेअरनेस निर्माण करण्याचं, कारण कदाचित त्या व्यक्तीलाच तो अवेअरनेस नसेल त्या दुःखाचा आणि त्या अगदी. दुःखाच्या कारणाचा. तर तो अवेअरनेस निर्माण करणं इटसेल्फ इज खूपच युजफुल गोष्ट आहे आणि म्हणून ती जर आपण करत असलो यातनं तर नक्कीच त्यातनं पॉझिटिव्ह किंवा चांगलं वाटायला पाहिजे. अर्थातच हो, त्याच्यावरचा उपाय हा पुढचा मुद्दा आहे. हो, मला हो. थोड्या वेळ एका वेगळ्या विषयाकडे वळायचं होतं, ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केलात, की हे सगळं तुम्ही लोकांपर्यंत नेण्यासाठी परिवर्तन ट्रस्ट बरोबर काम करताय. तर हो. थोडंसं त्याबद्दल सांगा, की परिवर्तन ट्रस्ट काय आहे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय का घेतलात? अ, हो, जरूर. मी जे परिवर्तन ट्रस्ट बरोबर काम करतो, ती ट्रस्ट जी आहे ती डॉक्टर हमीद दाभोळकर जे आहेत ते चालवतात. ते स्वतः एक हं. सायकियाट्रिस्ट आहेत. त्यांच्याबरोबर ओके. त्यांचे काही सायकियाट्रिस्ट मित्र आहेत. डॉक्टर सुदीप्तो म्हणून आहेत. असे त्यांचे जे सायकियाट्रिस्ट मित्र आहेत आणि त्यांच्याकडे काउन्सिलिंग टीम आहे. आणि ते त्यांचा फोकसच तरुणांची मानसिक आरोग्य हा त्यांचा फोकस घेऊन त्यांचे अनेक ते प्रकल्प राबवत असतात. तर माझा पहिला जो रिसर्च प्रोजेक्ट होता ज्योतिषशास्त्र आहे की नाही तर त्या संदर्भामध्ये माझी त्यांची गाठ पडली होती. कारण ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं पण काम करतात त्यामुळे आणि त्यातनं ओळख झाली. पण तेव्हा मला कळलं की त्यांचा हा पण एक परिवर्तन ट्रस्ट नावाचा ट्रस्ट आहे आणि त्यातर्फे हे सगळे केले जातात. जेव्हा मी हे टेस्ट वगैरे तयार केली आणि मी स्वतः काही पायलट प्रोजेक्ट्स केले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की ह्याला जोस्तोवर एका चांगल्या बॅनर खाली आपण नेत नाही, तोस्तोवर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणजे आता इव्हन एका ट्रस्टच्या थ्रू सुद्धा मला नाही वाटत, की आपण जितक्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आहे, तितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो आहोत.
कदाचित अनेक अशा एनजीओ बरोबर काम करावं लागेल. अनेक सोशल मीडियावर ह्या कामाचा प्रेझेन्स ठेवावा लागेल. अजून काही 4 गोष्टी आहेत त्या कदाचित आपण पुढे बोलूया. अशा सगळ्यांचं करून ह्या कामाला पुढे न्यावं लागेल. असं असं ते हं. आहे. अरे आणि वाह! आणि याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस पण आहे. मगाशी तुम्ही इनफॅक्ट तो प्रश्न विचारला, माझ्याकडनं उत्तर दिलं गेलं नाही. चॅलेंजेस म्हणाल तर असं आहे, की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे अ, एकतर आता कॉलेजेसकडे तुम्ही गेलात तर कॉलेजेसना वेळच नसतो. ते हं. त्यांच्या व्यापामध्ये एवढे वेढलेले असतात, की सगळ्यांना कळतं, की हे खूप छान काम आहे. पण ते म्हणतात, "नाही अहो, वेळच नाही आमच्याकडे." असं असं मला बऱ्याच हं. वेळा ऐकायला मिळतं. ते म्हणतात ना, की घरचं झालं थोडं आणि व्याहाने धाडलं गोडं. तशी तशी त्यांची रिएक्शन असते, की आता तुम्ही अजून काही आणू नका. हे नको आम्हाला हं. असं. दुसरं हं. म्हणजे ह्या पाठीमागे सगळ्या पाठीमागे खूप स्टिग्मा आहे लोकांचा, की हे काम करायचं म्हणजे भीती पण असते, की आता तुम्ही लोकांना सांगितलं एखाद्याला, की तुम्ही हे डिप्रेशन तुम्हाला आहे. आता प्रत्येकजण कसा रिएक्ट करेल ते सांगता येत नाही आणि त्याचे आजूबाजूचे लोकं उद्या येऊन आम्हाला क्वेश्चन करणं किंवा असं काही अशा शक्यता अनेक आहेत त्याच्यामध्ये. हा पण एक हं. त्यातला चॅलेंजिंग भाग आहे, की ते सगळं म्हणूनच हे एन-जी-ओ बरोबर काम करणं आणि सायकियाट्रिस्ट बरोबर काम करणं खूप जरुरी होतं आणि म्हणून मी ते काम त्यांच्याबरोबरच करत आहे. तिसरं असं पण होतं, की माझी स्वतःची बॅकग्राऊंड सायकॉलॉजीची नसल्यामुळे कित्येक वेळा ह्या टेस्ट विषयी सुद्धा क्रेडिबिलिटी विषयी शंका येतात लोकांना. अ, मी किती अभ्यास केला तरी शेवटी माझ्याकडे डिग्री आज माझी फिजिक्स पी-एच-डी हीच आहे. तर म्हणून सुद्धा मी हालाकी सगळ्या टेस्टचं जे सिलेक्शन आहे, सगळ्या सायकियाट्रिस्ट वेल नोन जे आहेत त्यांच्याकडनं 2-2, 3-3 लोकांकडनं रिव्ह्यू करून घेतलेला आहे आणि मगच हे पॅकेज तयार केलंय. त्यातला सायकॉलॉजिकल एस्पेक्ट कंप्लीटली रिव्ह्यूड आहे, व्हॅलिडेटेड आहे. पण तेही काही चॅलेंजेस असतात लोकांबरोबर काम करताना ह्याही प्रकारचे चॅलेंजेस येतात. पण स्टिग्मा जो आहे तो सगळ्यात मोठा भाग आहे, की हं. लोकांना हे जरी सांगितलं, की तुम्हाला हे टेस्ट रिपोर्ट त्यांच्या हातात ठेवला, तरी त्यांची पुढं त्याच्यावर करायची तयारी नसते. हा एक मोठा चॅलेंजिंग भाग आहे. आणि जरी आम्ही ते व्हिडिओ बाईट्स वगैरे रिपोर्टमध्ये एम्बेड करत असलो, तरी सुद्धा माझ्या मते त्यांनी डॉक्टरपर्यंत पोहोचणं हे खूप जरुरी असतं आणि त्या बाबतीत आम्हाला थोडं लिमिटेशन्स किंवा कन्स्ट्रेंट्स वाटतायत. बरोबर. वाह! फारच छान तुम्ही माहिती सांगितलीत आणि खूप वेगळ्या प्रकारचं हे काम आहे. त्यामुळे त्याबद्दल तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा करायला पाहिजे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला विचारायचंय, की इमिडिएटली पुढचे प्लॅन्स काय आहेत? तुम्ही थोडासा त्याचा उल्लेख केलात, की तुम्ही तुमचा स्कोप थोडा वेगळा वाढवताय तुमच्या कामाचा म्हणून. हो, पण हो. त्याच्याबद्दल थोडंसं एक लेव्हल डिटेलमध्ये जाऊन सांगितलंत तर बरं होईल. नाही मी म्हटल्याप्रमाणे जसं निगेटिव्ह अस्पेक्ट्स आहेत, तसेच पॉझिटिव्ह अस्पेक्ट्सला पण खूप महत्त्व आहे. जसं की आजकाल इंटरॅक्शन करताना सगळ्यांचं मला म्हणणं एकच पडतं, की आमची मुलं शाळांमध्ये आहेत, कॉलेजेसमध्ये आहेत आणि आम्हाला असं होऊ द्यायचं नाहीये, की त्यांचं उद्या पुढे जाऊन त्यांना काही सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स होतील. तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काय केलं पाहिजे? आम्ही आत्ता त्यांना कसं वाढवलं पाहिजे, की जेणेकरून त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. हा एक क्वेश्चन आहे आणि त्याचं सोल्युशन तयार करणं हाही एक इनफॅक्ट संशोधनाचा भाग आहे. दुसरं असं आहे की कॉग्निटिव्ह एबिलिटी सगळ्यांचा फोकस आजकाल विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करणं आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करणं असतो. तर कॉग्निटिव्ह एबिलिटी म्हटलं तर म्हणजे आपण मुलांना चांगले टूल्स देतो, चांगले क्लासेसला घालतो. सगळे आपण त्यांच्याकडनं भरपूर पैसे खर्च करायला तयार असतो, सगळं असतं. परंतु त्याच्याही खाली जर तुम्ही म्हणाल तर बेसिक लेव्हलला काही गोष्टी येतात. ते म्हणजे तुमच्या मनाची कॉग्निटिव्ह एबिलिटी किंवा माइंडची, की मला दिलेलं ज्ञान मी कसं ग्रास्प करेन आणि मग हं. त्याच्यामध्ये मग अनेक फॅक्टर्स येतात, की मुलाला त्याची मेमरी कितपत चांगली आहे, त्याची लॉजिकल एबिलिटी कितपत आहे, त्याचा आयक्यू किती आहे. ह्या गोष्टी येतात. त्याचप्रमाणे इव्हन ह्याही गोष्टी येतात, की त्याला त्याला अटेन्शन पूर्ण देता येते का? कॉन्सन्ट्रेशन करता येते का? डिसऑर्डर्स वगैरे तोही भाग त्याचा असेस केला पाहिजे. तर ह्या स्टेजला जेव्हा मुलं शिकत असतात, तेव्हा त्यांचं चांगलं शिक्षण होण्यासाठी काय-काय करता येईल हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे, की जो फ्युचर स्कोप आहे. त्याच्या दृष्टीने मी काम सुरू केलंय. मोटिव्हेशन टू लर्न हा एक माझ्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे या सगळ्यामध्ये, की मुलं जर मोटिव्हेटेडच नसतील, तर ते कितीही आयक्यू त्यांचा हाय असला तरी ते परफॉर्म करणार हं. नाही. तर त्यांचं नक्कीच. मोटिव्हेशन काही आपल्याला मेजर करता येईल का? आणि मेजर केलं तर आपण त्याला इम्प्रूव्ह कसं करू शकू? अशा प्रकारचं काम मी सध्या करतोय. तर त्याची जी सायकॉलॉजिकल टेस्ट आहे ती डेव्हलप केलेली आहे. ती टेस्ट व्हॅलिडेट पण केलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्या सगळ्या केलेल्या आहेत. परंतु त्यालाही पुढे नेणं हेही याचा भाग आहे. सगळ्यात शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, की फ्युचर प्लॅनचा, की
कितीही केलं तरी हे जे आपल्याला करोडो लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे. अजून 10 सोशल मीडियावर मी लेख लिहिले, त्या लिंक सगळ्यांना जिथं तिथं गेलो. प्रत्येक वर्षी काही कॉलेजेसमध्ये गेलो तर 1000च्या ऐवजी 10,000 लोकं, 1,00,000 जाऊ आपण. शेवटी अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही हे असं आहे. तर मला वाटतं त्याच्यासाठी म्हणून एक गेम चेंजिंग काही आयडियाची जरूरत आहे आणि त्याचा मी विचार केलेला आहे, की ह्याला कसं केलं पाहिजे. तुम्ही जर आमिर खानचं पाणी फाउंडेशनचं काम बघितलं असेल तर मला ते मॉडेल याच्यासाठी खूप सुटेबल वाटतं. तो अच्छा. स्वतः कधी तुम्हाला प्रत्येक गावाचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो कधी तुम्हाला पैसे देत नाही, की हे घ्या आणि तुमच्या इथं पाणी खंदा, असं नाहीये. त्याला त्या लोकांनीच पाण्याची व्यवस्था करायला पाहिजेल आहे. फक्त त्याला लागणारे ट्रेनिंग तो देतो. त्याला लागणारे टूल्स आणि ट्रेनिंग फक्त तो देतो. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं केलंय, एक अवॉर्ड तयार केलंय. एक मोठं पाणी फाउंडेशन अवॉर्ड ट्रॉफी. आणि त्याची अशी इमेज तयार केली, की प्रत्येक खेड्याला असं वाटतं, की मला हे अवॉर्ड मिळालं पाहिजे. आमच्या खेड्याला हे मिळालं पाहिजे. आणि असं म्हणता-म्हणता लाखो खेडी ते अवॉर्ड मिळवण्यासाठी त्यांचं ट्रेनिंग घेतात. मग ते गावात येतात. मग ते पाणी फाउंडेशनचं जे काम आहे, ते गावात ते लोकं करतात. त्याच पद्धतीने शाळा कॉलेजेसमध्ये आज लाखो, हजारो कॉलेजेस आहेत. असं एखादं अवॉर्ड तयार केलं पाहिजे, की तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य मुलांचं जर योग्य प्रकारे मॅनेज केलं, तर तुम्हाला हे 10 लाखाचं मोठी ट्रॉफी मिळेल आणि त्याला काही सेलिब्रिटी वगैरे त्या गोष्टी ॲड करतील. त्याचा परिणाम असा होईल, की सगळी कॉलेजेस हे स्वतः हे काम सुरू करतील आणि मग जे आपल्याला जे चित्र पाहिजे ते तयार होईल किंवा मग एक दुसरं म्हणजे राजकीय सपोर्ट घेऊन हे कॉलेजेसमध्ये इम्प्लिमेंट करणं हे सगळे फ्युचर प्लॅन्स आहेत. वाह! फारच छान. तुम्हाला या सगळ्या कामाबद्दल किती आभार मानावेत तेवढं कमीच वाटतं मला. कारण हा संपूर्ण समाजाला उपयोगी पडणारा तुमचा प्रकल्प आहे. आणि पुन्हा एकदा म्हणजे माझ्या साईडनी तर्फे आणि विश्वसंवादच्या श्रोत्यांतर्फे मला असं सांगावसं वाटतं, की हे खूप चांगलं काम आहे आणि आमच्या सगळ्यांच्या तुमच्या कामाला खूपच शुभेच्छा आहेत. मुलाखत संपवताना आमच्या श्रोत्यांबरोबर तुम्ही काही सांगू इच्छिता का? सर्वप्रथम धन्यवाद. मंदार, तुम्ही हे मला इथं बोलावलं हे मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. सांगायचं म्हटलं तर मी एवढंच म्हणेन, की सगळ्या श्रोत्यांसाठी, की मानसिक आरोग्याला प्राथमिकता देणं खूप जरुरी आहे आणि तो एक विषय असा आहे, की आपण त्याला बऱ्यापैकी इग्नोर केलेला आहे आतापर्यंत. तर त्यामुळे त्याला प्राथमिकता द्या. हे तो जर तुम्ही YouTubeवर लोड करणार असाल तर तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण याच्या लिंक्स वगैरे प्रोव्हाईड करू. आत्ता पण मी सांगितलेले आहेत. तर सगळ्यांनी जरूर त्या लिंक्सचा वापर करून ते परीक्षण घ्यावं. अनेकदा घ्यावं, एकदा नाही अनेकदा घ्यावं, कारण आपण संपूर्ण मोफत ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या कुटुंबियांच्या पण मानसिक साठी त्यांना प्रवृत्त करावं. आणि चौथं म्हणजे आत्ता आपण जे बोललो, की अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्याला जायचं आहे, हे काम करायचंय. ते तिथंच ज्या कोणाचे काही कॉन्टॅक्ट्स असतील आणि जे कोणी आपल्याला तिथं पोहोचू शकत असतील, तर त्यांनी ते आपल्याला जरूर करावं. एक शिक्षण संस्था म्हणजे 5 ते 10,000 विद्यार्थ्यांचं भविष्य असं आपल्यासाठी विश्व आहे आणि त्यासाठी त्यांनी आपापलं योगदान द्यावं एवढीच मी त्यांना विनंती करेन. परत एकदा धन्यवाद. अरे वा, फारच छान. आमच्याकडे तुम्ही आलात आणि इतक्या सविस्तर गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूच पुन्हा. थँक्स. धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, विश्वसंवादचा हा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर जगभरातली काही हटके वेगळं काम करणारी मराठी मंडळी तुम्हाला भेटत असतात. तेव्हा हा पॉडकास्ट तुम्ही जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक करा. ऐका आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.